बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील अलंकार दागिने गहाळ प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामध्ये देवीच्या 4 महंतांसह 7 जणांचा यामध्ये समावेश असल्याचं समोर आलंय। दरम्यान हे प्रकरण सुमारे 1962 पासूनचे असल्यानं यामध्ये काही मयत झालेल्या व्यक्तींचाही समावेश आहे। आता या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं आहे। श्री तुळजाभवानी देवीजींचं मौल्यवान अलंकार आणि वस्तू सोने चांदीच्या वस्तू त्यांच्याकडे विश्वासानं ताब्यात दिलेल्या असताना त्यांनी त्या विश्वासाचा भंग करून सदर वस्तूंचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केलेला आहे, त्या चोरून नेलेल्या आहेत आणि त्यांचा वापर स्वतःची वस्तू म्हणून करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि श्री देवीजींचे भाविकांची दिशाभूल करत सदरची मालमत्ता लुबाडून फसवणूक केलेली आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानं विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीयुत देशमुख हे करत आहेत। तुळजापूर मंदिरच्या दागिनेमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते। हे कमिटीचं रिपोर्ट 6 महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होतं। ह्याचं रिपोर्ट आम्हाला 2 दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं। ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं, ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले। ह्याच्यामध्ये 420, 419 आणि असं वेगळं सेक्शन्स आम्ही लावून गुन्हा दाखल केले। याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे 3 महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे। काय प्रकार होता तो? तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिने मंदिरमध्ये जे 3 प्रकारचं असतात। एक तर जे भाविक ते सोनं या चांदी देतात त्या मंदिरला देवीला, ते एक पेटीमध्ये ठेवतात। दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिने या पैसे एक्सेट्रा देतात ते एक आहे। आणि जे पारंपरिक आलेले जे दागिने आहे देवीचे दागिने ते एक दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतात। असं वेगवेगळं पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे। तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे। ह्याच्यामध्ये किती क्वांटम मिसिंग आहे, आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचा होता आणि कोणाच्या ताब्यामध्ये होतं हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल। आज आम्ही SIT स्थापन करण्याचा एक आदेश काढलेले आहे। त्याच्यामध्ये DYSP, PI आणि PSI असं 3 अधिकारी हे पूर्ण तपास हे पूर्ण करणार आहे। काही मयत लोक आहेत असं माहिती आहे? हां, ते जे 1962 पासून हे सगळं त्यांनी रजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे। याच्यामध्ये काही महंत जे होते ते मयत आहे आणि आणखी काय काय निष्पन्न होतील हे सगळं तपासमध्ये समोर येणार। प्रतिनिधी अयूब शेख, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी।